गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। घरफोडी करणारे 3 सराईत गुन्हेगार अटक, धाडसी घरफोडीचा पर्दाफाश, स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड पोलिसांना यश। सिनेस्टाईल पाठला करून 3 सराईत गुन्हेगार पकडण्यात यश आले। तब्बल 1,05,00,000 रुपयांचे चोरी गेलेले मुद्देमाल यावेळी हस्तगत करण्यात आले। नाशिकच्या मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या बंद घरातील खिडक्या तोडून घरातील तब्बल 1 किलो 55 ग्रॅम सोने व काही रोकड रक्कम चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना घडली होती। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती। दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याची उकल करण्याची सूचना दिल्या। स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आपले कौशल्य वापरत सिनेस्टाईल पद्धतीने सापळा रचून त्यांचा पाठलाग करून राजेश रामशंकर शर्मा राहणार नाशिक मुळगाव गोरखपूर, संजय किशोर गायकवाड राहणार मनमाड, राकेश अशोक सनसेरे राहणार मनमाड या तिघांना ताब्यात घेत चोरी गेलेले 1 किलो 55 ग्रॅम सोने ज्यांची बाजारात किंमत आहे 1,05,40,000 इतकी हे असून हस्तगत केले। या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे व मनमाड पोलिसांचा सर्वत्र परिसरात कौतुक होत आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।